नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सोबतच इतर सर्व सरळ सेवा भरती करता जे महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. चला तर लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत? योग्य उत्तर असणार आहे बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. ठीक आहे, हे आपल्या भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीश बनलेले आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनलेले आहेत? योग्य उत्तर असणार आहे सी पी राधाकृष्णन. सी पी राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे 22वे राज्यपाल कोण बनलेले आहेत? याचं योग्य उत्तर आहे बघा, आचार्य देवव्रत. ठीक आहे, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल बनलेले आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ते सध्या गुजरातचे राज्यपाल असून महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांना सोपवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे राजेश अग्रवाल. ठीक आहे, राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत किंवा कोण आहेत? तर व्ही नारायणन हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकच्या 26व्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे बघा, संजय मल्होत्रा. ठीक आहे, संजय मल्होत्रा हे सध्या RBIचे गव्हर्नर आहेत. त्यानंतर प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? याचं उत्तर आहे बघा, श्री चंद्रशेखर. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत श्री चंद्रशेखर. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत? उत्तर आहे ज्ञानेश कुमार. ठीक आहे, ज्ञानेश कुमार हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत? उत्तर आहे दिनेश वाघमारे. ठीक आहे, दिनेश वाघमारे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अजय कुमार. ठीक आहे, अजय कुमार हे सध्या UPSCचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे नितीन करीर. ठीक आहे, नितीन करीर हे 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे मिथुन मन्हास. ठीक आहे, मिथुन मन्हास हे सध्या BCCIचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, रेल्वे संरक्षण दल याला RPF म्हटलं जातं, तर याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेल्या आहेत? उत्तर असणार आहे सोनाली मिश्रा. ठीक आहे, RPFच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा बनलेल्या आहेत, ज्या सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, ICCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे संजोग गुप्ता. ठीक आहे, संजोग गुप्ता हे ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अनिश दयाल सिंग. ठीक आहे, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत विचारलं तर अनिश दयाल सिंग उत्तर द्यायचं आहे. पुढे प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था UNESCO या संस्थेचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे खालेद एल एनानी. ठीक आहे, युनेस्कोचे महासंचालक कोण आहेत सध्या? खालेद एल एनानी. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याला CISF असं म्हटलं जातं, याचे महासंचालक कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे प्रवीर रंजन. ठीक आहे, CISFचे महासंचालक कोण आहेत? प्रवीर रंजन. त्यानंतर प्रश्न आहे,
इंडो तिबेटियन सीमा पोलीस ज्याला ITBP म्हटलं जातं, ITBPचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे प्रवीण कुमार. ठीक आहे, प्रवीण कुमार हे ITBPचे महासंचालक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हटलं जातं, तर IMFच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे उर्जित पटेल. ठीक आहे, उर्जित पटेल हे IMFचे कार्यकारी संचालकपदी नियुक्त झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारताच्या 29व्या लेखा नियंत्रक कोण बनले आहेत? योग्य उत्तर असणार आहे TCA कल्याणी. ठीक आहे, TCA कल्याणी या भारताच्या 29व्या लेखा नियंत्रक बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड याला बघा सेबी असं म्हटलं जातं, सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे तुहिकांत किंवा तुहिनकांत पांडे. ठीक आहे, सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तुहिकांत पांडे. त्यानंतर प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? प्रश्न रिपीट झालेला आय थिंक श्री चंद्रशेखर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ज्याला IOC म्हटलं जातं, IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेल्या आहेत? उत्तर असणार आहे क्रिस्टी कॉन्व्हेंट्री. ठीक आहे, क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे अमित खरे. ठीक आहे, अमित खरे हे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव आहेत. त्यानंतरचा प्रश्न नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे सविता भंडारे. ठीक आहे, सविता भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे सुशीला कार्की. ठीक आहे, सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. ठीक आहे, या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे नवीन सचिव कोण बनलेले आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी उत्तर असणार आहे देवजीत सैकिया. ठीक आहे, हे BCCIचे सचिव आहेत देवजीत सैकिया. त्यानंतर प्रश्न आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे बघा देवेन भारती. ठीक आहे, मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? देवेन भारती. त्यानंतर प्रश्न आहे नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे शेखर सिंग. ठीक आहे, नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे आशियाई विकास बँक ज्याला ADB असं म्हटलं जातं, ADB भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे L सत्य श्रीनिवास. ठीक आहे, L सत्य श्रीनिवास यांची ADBचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारताच्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉचे नवीन प्रमुख कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे पराग जैन. ठीक आहे, रॉचे प्रमुख कोण आहेत? पराग जैन. त्यानंतर प्रश्न आहे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? सुधांशु मित्तल. ठीक आहे, सुधांशु मित्तल हे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न आहे सशस्त्र सीमा बल SSBचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? उत्तर असणार आहे संजय सिंघल. ठीक आहे, संजय सिंघल हे SSBचे महासंचालक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे उर्जित पटेल. प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत?
उत्तर असणार आहे रजित पन्नानी. ठीक आहे, रजित पन्नानी हे FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यानंतर प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सुजाता चतुर्वेदी. ठीक आहे, या UPSC च्या सदस्य आहेत. त्यानंतर प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे बघा एनालेना बेअरबॉक. ठीक आहे, एनालेना बेअरबॉक या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे LIC चे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे बघा R दोराईस्वामी. ठीक आहे, R दोराईस्वामी हे LIC चे CEO आणि MD आहेत. त्यानंतर प्रश्न आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे सुनील जयवंत कदम. ठीक आहे, हे सेबीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर A राजराजन. ठीक आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक आहेत A राजराजन. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे अजय सिंग. ठीक आहे, अजय सिंग हे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत? तर सेबॅस्टियन लोकार्नो. ठीक आहे, सेबॅस्टियन लोकार्नो हे फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान आहेत. त्यानंतर प्रश्न आहे थायलंड देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर अनुतिन चार्नविराकुल. ठीक आहे, अनुतिन चार्नविराकुल हे थायलंड देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतर भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असणार आहे बघा आकाश त्रिपाठी. ठीक आहे, आकाश त्रिपाठी यांची भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारताची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसिडर कोण बनलेली आहे? उत्तर असणार आहे बघा दीपिका पदुकोण. ठीक आहे, दीपिका पदुकोण हे भारताची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसिडर बनलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे बघा अजित पवार. ठीक आहे, अजित पवार हे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे नॅशनल कॅडेट कॉप्स NCC चे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे वीरेंद्र वत्स. ठीक आहे, NCC चे महासंचालक कोण आहेत? वीरेंद्र वत्स. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर असणार आहे बघा गिरीशचंद्र मुर्मू. ठीक आहे, गिरीशचंद्र मुर्मू हे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत? उत्तर असणार आहे खालिद जमील. ठीक आहे, खालिद जमील हे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर असणार आहे रोहित पवार. ठीक आहे, रोहित पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया ASSOCHAM अध्यक्ष कोण बनलेले आहेत? निर्मल मुंडा. ठीक आहे, निर्मल मुंडा हे ASSOCHAM चे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे प्रशांत कुमार सिंग. ठीक आहे, प्रशांत कुमार सिंग हे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी आहेत. त्यानंतर ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सबीह खान. ठीक आहे, ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? सबीह खान. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पोलीस मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे फिरोज कॅचलिया. ठीक आहे, फिरोज कॅचलियांची दक्षिण आफ्रिकेत पोलीस मंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDAचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्री शिव सुब्रमण्यम रामन. ठीक आहे, श्री शिव सुब्रमण्य रामन हे PFRDAचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न आहे कॉमनवेल्थ यूथ पीस ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सुकन्या सोनोवाल. ठीक आहे, सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे उज्ज्वल निकम, हर्षवर्धन शृंगला, सी सदानंद मास्टर, मीनाक्षी जैन यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे तिसऱ्या प्रो गोविंदा लीगचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे क्रिस गेल. ठीक आहे, क्रिकेटर आहे क्रिस गेल, याची तिसऱ्या प्रो गोविंदा लीगचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे युवराज सिंग. ठीक आहे, युवराज सिंग हा इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचा ब्रँड ॲम्बेसिडर बनलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काही पदे व त्या पदावर असलेली व्यक्ती आपण पाहिलेली आहे. हे प्रश्न पोलीस भरतीत विचारले जातात. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, एक प्रश्न कन्फर्म असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे, वारंवार बघायचा आहे, तोंडपाठ करून ठेवायचा आहे. ठीक आहे, आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, मित्रांशी शेअर करायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.